नाशिक रोड रेल्वे स्थानकाजवळ धावत्या रेल्वे गाडीतून पडून 2 जणांचा मृत्यू झालेला आहे, तर एक जण गंभीर जखमी झालेला आहे। नाशिक रोड रेल्वे स्थानकापासून जवळपास 3 ते 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या ठिकाणी ही घटना घडलेली आहे। मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनस इथून रक्सौल बिहारकडे जाणाऱ्या कर्मभूमी एक्सप्रेसमधून काल रात्रीच्या सुमारास 3 जण जे आहेत ते रेल्वेतनं पडले होते आणि त्यानंतर यामध्ये दोघांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे, तर एकावरती नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। ज्या ठिकाणी हा अपघात घडला होता त्या ठिकाणी आपण आहोत। या ठिकाणी जर बघितलं तर त्या अपघातग्रस्तांच्या आपल्याला या ठिकाणी चपला पडल्याचं पाहायला मिळतंय, मोठ्या प्रमाणात रक्त देखील आपल्याला या ठिकाणी पडल्याचं पाहायला मिळतंय, तर त्यांचे जे साहित्य आहे, बॅगा वगैरे आहेत ते देखील या ठिकाणी पडल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर हे जे धावत्या रेल्वे गाडीतनं पडलेले आहेत ते दरवाजात उभे होते का, गाडीमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होती का, असे अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत। या संदर्भातला तपास पोलिसांकडून सुरू आहे। मात्र सध्या बिहार इथे निवडणुका आहेत आणि त्यामुळे त्याचबरोबर दिवाळी देखील आहे, त्यामुळे राज्यातून या ठिकाणी परराज्यात जाणाऱ्या ज्या रेल्वे गाड्या आहेत त्यांना देखील मोठ्या प्रमाणात गर्दी आहे। विशेष करून उत्तर भारतात जाणाऱ्या रेल्वे गाड्यांना मोठ्या प्रमाणात गर्दी आहे आणि बिहार येथे इलेक्शन असल्यानं तिकडे जाणाऱ्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। त्यामुळे हे तरुण कुठेतरी बिहार निवडणुकीसाठी जात असल्याची प्राथमिक माहिती मिळालेली आहे आणि दिवाळी देखील आहे, त्यामुळे हे तरुण जात होते। मात्र मोठ्या प्रमाणात गाडींना गर्दी असल्यामुळे ते गाडीच्या दरवाजात उभे होते आणि त्यामुळे अपघात झाल्याची एक प्राथमिक माहिती समोर आलेली आहे। या संपूर्ण अपघाताचा तपास पोलिसांकडून सुरू आहे। मात्र ही दुर्दैवी घटना असून या 30 ते 35 वयोगटातील हे 2 युवक जे आहेत ते मृत अवस्थेत या ठिकाणी आढळून आलेले होते। कर्मभूमी एक्सप्रेसमधून ते पडल्यामुळे 3 जण पडलेले होते आणि त्यातील दोघांचा मृत्यू झालेला आहे, तर एक जो आहे तो या घटनेमध्ये जखमी झालेला आहे। त्याची देखील प्रकृती जी आहे ती गंभीर आहे, मात्र त्याच्यावरती उपचार सुरू आहेत आणि कुठेतरी रेल्वे प्रशासनानं ज्या लांब पल्ल्याच्या गाड्या आहेत, परराज्यात जाणाऱ्या गाड्या आहेत त्या वाढवाव्यात, त्यांची संख्या वाढवावी अशा पद्धतीची मागणी आता या घटनेनंतर होऊ लागलेली आहे। कॅमेरा पर्सन कुशल पाटीलसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।